सण उत्सवांच्या काळात लांब पल्ल्यांच्या गाडीचं कन्फर्म तिकीट मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखंच असतं. पण विचार करा, तुम्ही तिकिटासाठी रांगेत उभे आहात आणि तिकडे एक भामटा महाराष्ट्राच्या राज्यपालांचं बोगस लेटर हेड वापरून कोट्यवधींचा काळा बाजार करतोय. होय, लोकभवनच्या लेटर हेडवर राज्यपालांच्या पीएची बनावट सही आणि शिक्का मारून रेल्वेचा व्हीव्हीआयपी कोटा लाटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला. 500हून अधिक दलालांचं सिंडिकेट, कोट्यवधी रुपयांचा गंडा आणि मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला मुख्य सूत्रधार. नेमकं कसं चालत होतं हे रॅकेट? अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. प्रकरण आहे रेल्वेच्या व्हीव्हीआयपी इमर्जन्सी कोट्याचं. आपण सगळेच बघतो, अचानक प्रवासाला निघायचं असेल तर व्हीआयपी, खासदार किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या शिफारसीवर रेल्वेचे काही तिकीट कन्फर्म होतात. पण याच व्हीआयपी कोट्याचा वापर करून कोट्यवधींचा काळा बाजार करण्यात आलाय. मलबार हिल पोलिसांनी एका महाठगाचा बुरखा फाडलाय. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे अमरीश ठक्कर. या अमरीशनं काय केलं तर लोकभवनचं बनावट लेटर हेड तयार केलं. त्यावर राज्यपालांच्या पीएची बनावट सही आणि शिक्का मारला. व्हीआयपी कोट्यातून रेल्वेची तिकीट कन्फर्म करून. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे भामटे नेमकं काम तरी कसं करायचे? तर यांची मोडस ऑपरेंडी एकदम भयंकर होती. अमरीशचे एजंट्स रेल्वे स्टेशनवर किंवा वेटिंग लिस्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गाठायचे, त्यांच्याकडून पीएनआर नंबर मिळवायचे आणि त्या बदल्यात मोठी रक्कम उकळली जायची. हा पीएनआर नंबर अमरीशकडे जायचा. अमरीश आपल्या कम्प्युटरवर लोकभवनचं किंवा रेल्वेतल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं बनावट लेटर हेड तयार करायचा. त्यावर बनावट सही शिक्का मारून ते रेल्वेच्या कोटा विभागात पाठवून तिकीट कन्फर्म केलं जायचं. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा सगळा काळा पैसा तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नये म्हणून अमरीशनं आपल्या कापड दुकानातल्या कामगारांच्या बँक खात्याचाही वापर केला होता. यांचा भांडाफोड कसा झाला तर राज्यपालांच्या नावे वारंवार अशी लेटर यायला लागल्यानं रेल्वे अधिकाऱ्यांना संशय आला. 6 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य रेल्वेनं 2 शिफारस पत्रांच्या पडताळणीसाठी लोकभवनशी संपर्क साधला. तपासादरम्यान या पत्रांवर राज्यपालांचे तत्कालीन पीए अभयसिंह देशमुख यांच्या बनावट सही आणि शिक्काही खोटा निघाला. देशमुख यांनी अशी कोणतीही पत्र पाठवली नव्हती किंवा त्यावर सही केलेली नव्हती. त्यामुळे ही दोन्ही पत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत तक्रार आल्यानंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल क्रमांकाचा तपशील, पत्रव्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. अमरीश ठक्कर हा या रॅकेटचा सूत्रधार असल्याचं समोर आलं. हा अमरीश ठक्कर काही नौका भामटा नाही. यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये पश्चिम रेल्वे आणि कुर्ल्यात तिकिटांचा काळा बाजार करताना रेल्वे पोलिसांनी याला रंगेहात पकडलं होतं. पण पठ्ठ्यानं दोन्ही वेळेस अटकपूर्व जामीन मिळवला आणि बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याची हिंमत एवढी वाढली की त्याने राज्यपालांच्या पीएच्या नावानेच बनावट शिक्के बनवले. पण म्हणतात ना, चोरीचा मामला जास्त दिवस लपून राहत नाही. गेल्या 5 महिन्यांपासून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते आणि अखेर मलबार हिल पोलिसांनी मुख्य सूत्रधार अमरीश ठक्करसह 4 जणांच्या मुसक्या आवळल्या. पण हे 5-6 जणांचं काम नाही, तर देशभरातील एकूण 500हून अधिक दलालांचं एक मोठं जाळं यामागे कार्यरत आहे. पण यात एक प्रश्न उरतोच की राज्यपालांच्या कार्यालयाचं बनावट लेटर हेड महिनोन महिने रेल्वे प्रशासनात वापरलं जायचं आणि कोणाला संशय देखील आला नाही. मग यात एकटा अमरीशच दोषी आहे की रेल्वे आणि प्रशासनातले काही मोठे मासे देखील यात सामील आहे? पोलीस आता या संपूर्ण सिंडिकेटची पाळंमुळं खणून काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? रेल्वेतील अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.